आणि यानंतर बातमी पुण्यातनं आहे। अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार जयप्रकाश घुमटकर यांच्यावर पुण्यातील वैकुंठ भागामध्ये शाई फेकीचा प्रकार घडलाय। मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत। मंदार, काय घडलंय नेमकं पुण्यामध्ये? ज्ञानदा, 9व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उमेदवार आहेत जयप्रकाश घुमटकर आणि ते पुण्यातील वैकुंठ भागातून चालत येत असताना त्यांचं असं सांगणं आहे की दोन तरुण दुचाकीवरून आले, त्यांनी मास्क घातलेलं होतं चेहऱ्यावरती आणि त्या दोन तरुणांनी जयप्रकाश घुमटकर यांच्यावरती शाईफेक केली। त्याचबरोबर त्यांना धमकावलं देखील की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या, तुम्ही पुरोगामी विचारसरणीचे आहात आणि त्यामुळे तुम्ही पुण्यामध्ये फिरू शकत नाही, तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज मागे घ्या, अशा प्रकारे त्यांनी धमकावलं असं जयप्रकाश घुमटकर यांचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर ते जो दोन तरुण होते ते निघून गेले, परंतु हा सगळाच प्रकार काहीसा शंकास्पद म्हणावा असा आहे, कारण ज्या ठिकाणी जयप्रकाश घुमटकर यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्यावरती शाईफेकीचा प्रकार घडला, त्या ठिकाणी जेव्हा लोकांशी बोलणं केलं पत्रकारांनी, तेव्हा त्या ठिकाणी जे लोक होते त्यावेळी उपस्थित त्यांनी मात्र असा काही प्रकार पाहिल्याचं त्यांना दिसलं नाही किंवा आठवत नाहीये असं म्हटलेलं आहे। तर जयप्रकाश घुमटकर सध्या पुण्यातील पत्रकार संघामध्ये आहेत, ते पुढे तक्रार देतात का पोलिसांकडे हेही पाहावं लागेल। ज्ञानदा। मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल।